नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मस्त शनिवार आहे, छान पाऊस पडतोय आणि वातावरण ही अत्यंत छान आहे आणि आपल्या सोबत अत्यंत छान पाहुणे सुद्धा आहेत. संजय जाधव आपल्या सोबत आहेत. खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि आम्ही आज छान बोलवलं आणि आज या सगळ्या पावसातून तुम्ही आलेला आहात इकडे आणि या स्टुडिओत बोलवल्यावर मी येणार नाही असं होऊ शकत नाही ना. थँक्यू सो मच. आणि अर्थात खूप गप्पा मारायच्या आहेत आणि तुमच्या चाहत्यांना सुद्धा तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत. संजय जाधव यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0226689926 या नंबरवर फोन करा. आम्ही वाट बघतोय आणि खूप सारे प्रश्न विचारा. संजय दादा, खूप छान वाटतंय. आज निमित्तही खूप छान आहे. दुहेरी ही मालिका आपल्या समोर भेटीला आलेली आहे आणि अत्यंत छान रिस्पॉन्स मिळतोय सुरुवातीलाच. तर ही मालिका समोर आणावी, हे सगळं कधी ही संकल्पना डोक्यात आली आणि कशी समोर मांडावीशी वाटली? जसं तू म्हणालीस की चांगला रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे दुहेरी ही मालिका जी आहे स्टार प्रवाहावर पहिल्या आठवड्यातच नंबर 1 स्लॉटला आली. सो इट्स अ व्हेरी प्राऊड थिंग फॉर मी. पण दुहेरीची गोष्ट जी आहे ती खूप वर्षापासून मनात घोळत होती, कारण ॲज वी ऑल नो की मी एक बरा कॅमेरामॅन आहे आणि प्रत्येक कॅमेरामॅन चा एक जॉनर असतो, त्याला थ्रिलर खूप आवडतो. तर मलाही थ्रिलर खूप आवडतो आणि जेव्हा मी टेलिव्हिजन करायचो तेव्हापासून असा एक विषय डोक्यात घोळत होता की सिमिलर दिसणारी मुलगी जर म्हणजे ज्यावेळी अशी मी न्यूजमध्ये पण वगैरे वाचतो ना की ह्या उद्योगपतीच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या उद्योगपतीचं असं मोठं लग्न आहे, तर मला असं नेहमी वाटायचं किंवा नेहमी अजूनही वाटतं की समजा जर इथे जर नवरी मुलगी शिफ्ट झाली, तिच्यासारखी दिसणारी एखादी मुलगी जर तिकडे प्लांट झाली आणि व्हॉट इफ शी कम्स हिअर आणि शी हॅज कम हिअर विथ सर्टन मोटिव्ह, यु नो, की तिला सगळं बेचिराग करून टाकायचं हे, तर इज इट पॉसिबल, हे होऊ शकेल का? तर असा बरेच वर्षापासून हा विषय डोक्यात घोळत होता आणि म्हणजे आय एम रिअली थँकफुल टू स्टार प्रवाह, कारण एकतर 8:30 वाजता ही सिरियल दिसते जेव्हा सगळीकडे किचन पॉलिटिक्स खूप जोरात असतं, सास बहू और या सगळ्या गोष्टी खूप जोरात असतात. त्यावेळी तो एक ऑडियन्स सेट झाला टेलिव्हिजनचा की तिथे त्यावेळी तोच पर्टिक्युलर ऑडियन्स येतो आणि त्यावेळी अशा प्रकारचा विषय घेऊन येणं, एक वेगळा विषय घेऊन येण्याचं धाडस स्टार प्रवाहाने दाखवलं. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू स्टार प्रवाह. क्या बात आहे. फोन यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मला बोलायला कमी वेळ मिळणार आहे. तर फोन घेऊया लगेच. नांदेडहून फोन आहे संतोष जोशी यांचा. संतोष, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, मला प्रश्न विचारायचे की इतर दिग्दर्शक त्यांनी स्वतः तयार केलेल्या पिक्चर मध्ये किंवा मालिकामध्ये काम करतात, मला ते करायला आवडेल का आणि ती कोणती भूमिका असेल? काय जुगार खेळायचा तर माझ्या पैशाने कशाला खेळू नये यार. पण त्याचा मोहात तुम्ही पडत नाही आणि तो मोह आवडता, कारण ऑफर कसं आहे की इतर दिग्दर्शक दिसायला फार सुंदर आहेत आणि ते खूप टॅलेंटेड आहेत. माझं तसं नाही आहे. तो उपरवाल्याने ये बहुत बडा नाइंसाफी किया चेहरे के साथ. तर मला नेहमी असं आरशात बघितल्यावर वाटतं की क्या मैं कभी स्क्रीन पे अच्छा दिख सकता हूँ. म्हणजे मला आता कॅमेरासमोर उभं राहताना पण खूप ऑकवर्ड वाटतं. तर नो, आय डोंट थिंक की मी केपेबल आहे आणि मी लायक आहे कॅमेरा समोर येण्यासाठी. पण कॅमेरा मागे राहून तुम्ही अनेकांना सुंदर दाखवलेलं आहे आणि मला असं वाटतं पण एक मोह आहे गाण्याचा आणि तो दुनियादारीच्या निमित्ताने फार छान समोर आला होता आणि तुम्हाला खूप गाणं गायला खरंच आवडतं मनापासून? गाणं गायला आवडत नाही, पण कसं आहे की मेरे अंदर भी एक छुपा हुआ ऍक्टर आहे, यु नो. मला ऍक्च्युली ऍक्टिंगच करायची होती. म्हणजे मी कॅमेरामॅन होण्याचं कारणच ते होतं की आधी ऍक्टिंग करायला लागलो आणि एक दिवस मी असा एका छोट्याशा सिरियलमध्ये खूप वर्षापूर्वी छोटासा रोल करत होतो आणि जेव्हा मी मॉनिटरवर स्वतःला बघितलं त्यावेळी मी स्वतःला प्रश्न विचारला, अरे तुला कोणी उभं तरी करणार आहे का, मग कशाला आपण हे करायचं? सो आय डिसाइडेड टू शिफ्ट फ्रॉम ऍक्टिंग, यू नो. पण सुरुवातीला ऍक्टिंग एक मनात म्हणजे दबे अरमान तो है ना की ऍक्टिंग तर करायची आहे, पण
लोक मला स्वीकारणार नाही मला माहिती आहे, तर उगीच कशाला त्या फंदात पडा. पण एक छोटा एक आपली पण हाऊस भागवून घेण्यासाठी म्हणून मी ते सगळं करतो. नक्कीच. पण ते गाणं फार सुंदर झालं होतं. अगदी सचिनजींचा आवाज आणि सगळे इंडस्ट्रीतले अत्यंत छान कलाकार एकत्र आले होते. तो एक सोहळाच वेगळा होता. तो दुनियादारीचा तो सगळा एक सुवर्ण सोहळा होता, ज्यात सगळ्यांनी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण मला अगदी सुरुवात आता झालेली आहे, समोर तुम्ही आहात, त्यामुळे दुनियादारीची आठवण ही निघणारच आहे. अजून एखादी अशी सोनेरी आठवण आज आमच्याशी खास शेअर कराल? दुनियादारीबद्दल काय सांगू, ऍक्च्युली दुनियादारी माझ्यासाठी खूप चमत्कार आहे. कारण आता दुनियादारीबद्दल इतके लोक इतक्या वेळा बोलले आहेत आणि मी इतक्या वेळा बोललोय की मी परत नव्याने काही सांगू शकणार नाही. पण जसं तू आता गाण्याचं म्हणालीस ना, तर राहून राहून या गोष्टीवरचा विश्वास वाढतो की जेव्हा एखादी गोष्ट होणार असते ना चांगली, तर त्याच्यासाठी ना पुरी कायनात, पुरा डेस्टिनी जुड जाती. यु नो, तर तसं ते होत गेलं. कारण असं काही प्लॅन नव्हतं की दुनियादारीचं हे गाणं सगळे मोठे सेलिब्रिटीज गातील. पण वन फाईन डे एक आयडिया आली आणि मी नानूबाईंना बोलून दाखवलं आणि फायनली इट हॅपन्ड. यु नो, की महेश मांजरेकर पण रेडी झाला आणि सचिन सर पण रेडी झाले आणि सगळे माझे मित्र रेडी झाले. सो ते व्हायचं होतं आणि ते तसंच होणार होतं. दॅट इज रिझन इट हॅपन्ड. यु नो, नक्कीच. ते अख्खी फिल्म इंडस्ट्री एकत्र आली होती. एक खऱ्या अर्थाने दोस्तों की दुनियादारी आपण पाहिली त्या काळात. आणि अर्थात तुम्ही तर सगळ्यांचे यारो के यार आहातच आणि त्याच्यामुळेच हे सगळं छान यश आपण पाहतोय. पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आपल्यासोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार संजय जाधव सर. नमस्कार. मी प्रथमपासून आपला चाहता आहे. थँक्यू. आपलं दिलखुलास हास्य, आत्मविश्वास पूर्ण आपलं चालणं बोलणं आणि एनर्जेटिक व्यक्तिमत्व याचं रहस्य काय हे मला आधी सांगा. आणि दुसरं मला असं विचारायचं की संजय जाधव ही एक आयडेंटिटी झालेली आहे सिनेमा क्षेत्रातली. ही आयडेंटिटी जपताना प्रेक्षकांची नाडी तुम्ही कशी ओळखता आणि सर्जनशील कलाकृती द्यायचा तुमचा कसा प्रयत्न असतो? धन्यवाद. ही एनर्जी आणि हे जे स्माइल जे आहे ती माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे, बाकी काही नाही. कारण जसं एक प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा ज्यावेळी स्ट्रगल करतो त्यावेळी त्याला जे शिकवलं जातं, प्रत्येक आई वडील त्याला आय एम शुअर शिकवत असतील. तसंच मलाही माझ्या आई वडिलांनी शिकवलंय की प्रॉब्लेम किती असतील, हसत राहा यार. तर आय डोंट नो, पण कदाचित तेच मी पुढे कंटिन्यू करतोय. सर द एंटायर क्रेडिट गोज टू माझे आई वडील. दॅट इज वन थिंग. आणि सेकंडली, ॲज फार एज प्रेक्षकांची नाडी ओळखणं, मी खरं सांगू का, असं काही ठरवून प्रेक्षकांची नाडी ओळखता येत नाही. आणि प्रत्येक सिनेमा करताना मागच्या सिनेमापेक्षा खूप मोठं दडपण असतं. कोणताही प्रोजेक्ट करताना मागच्या प्रोजेक्टपेक्षा खूप मोठं दडपण पुढच्या प्रोजेक्टवर असतं. कारण मागचा तर आवडला, चला ठीक आहे, पण पुढच्या वेळी आवडेल ना, तर ही धाकधूक जी असते ना ती खूप जीवघेणी असते. आणि आय थिंक त्या जीवघेण्या धाकधुकीमधूनच कदाचित ते सगळं होत असेल की चल हे ट्राय करून बघूया, हे आवडेल का, चल प्रयत्न करून बघूया, हे 4 लोकांना ऐकूया आणि मग आपण एका कन्क्लुजनला येऊया की अच्छा हे वर्क होतंय का, हे वर्क होईल, हे कदाचित आवडेल. तर कदाचित म्हणून मला माझे म्युझिक डिरेक्टर वगैरे खूप तिरस्कार करतात माझा, अमित राज, पंकज पडगन. कारण कोणतीही गोष्ट ना एका शॉटमध्ये अशी अप्रूव्ह होत नाही. सतत रिजेक्शन. त्यामुळे म्युझिक डिरेक्टर म्हणा, स्क्रिप्ट रायटर म्हणा किंवा मी स्वतः म्हणा, वी नेवर अप्रूव्ह एनिथिंग इन इन वन गो की यार हे मस्त आहे, ये मजा आहे, असं होत नाही कधी. कारण खूप धाकधूक असते प्रत्येक गोष्ट सिलेक्ट करताना. सो येस, दॅट टेन्शन इज देअर. नक्कीच एक अत्यंत चोखंदळपणे हे सगळं करावं लागतं आणि ती एक वेगळीच जर्नी आहे फिल्म मेकिंगचा. अर्थात फॉर्म्युला तर नाहीये, पण अर्थात प्रयत्न आणि 100% मेहनत तुमच्या अख्ख्या टीमची असते आणि ती आम्हाला दरवेळेला दिसते. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, महफिल तो जारी रहेगी. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम.
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपल्या सोबत आहेत संजय जाधव आणि गप्पांची मैफिल तर छान रंगलेली आहे आणि खूप सारे प्रश्न मनात आहेत आणि तसं दुहेरी ही मालिका आपल्या समोर आली आहे. कास्टिंग सुद्धा फार विशेष आहे. उर्मिला निंबाळकर दिसतीये, सुनील तावडे एका अत्यंत वेगळ्याच भूमिकेत दिसत आहेत आणि तो प्रोमो सुद्धा इतका म्हणजे आकर्षक होता. एक वेगळं टेकिंग अर्थात तुमचं होतच ते, पण या कास्टिंग विषयी काय सांगाल? सुनील तावडेच्या कास्टिंग बद्दल मला डेफिनेटली एक बोलायला आवडेल, कारण परसू हे जे कॅरेक्टर सुनील तावडे प्ले करतोय ते खूप पॉप्युलर होतंय आणि विच इज अ सरप्राईज फॉर मी ऑल्सो, कारण आम्ही कधीच विचार केला नव्हता की हे कॅरेक्टर पॉप्युलर होऊ शकतं. पण ज्या पद्धतीने सुनील करतोय काम, म्हणजे मी फू बाय फू ज्यावेळी जज करत होतो तेव्हा मी सुनील बरोबर जरा क्लोजली असोसिएटेड होतो, की त्याचं काम बघत होतो आणि त्या सगळ्या यंग लॉटमध्ये ना सुनीलची जी एनर्जी लागायची, तर मला नेहमी असं वाटायचं की यार ये बंदे में कुछ तो बात है आणि ह्याने काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सो आय वॉज वेटिंग फॉर दॅट अपॉर्च्युनिटी अँड फायनली दॅट केम आणि मी ज्यावेळी त्याला विचारलं, फॉर्च्युनेटली सुनील वॉज अवेलेबल आणि एक होता ना की वन गो मध्ये आर्टिस्ट परफॉर्म करने लगता है, तसं वन गो मध्ये सुनील स्टार्टेड परफॉर्मिंग आणि ही गॉट द नॅक. नक्कीच अत्यंत भूमिकेत समरसून शिरतात ते आणि एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. तसंच तो एक अनुभव असतो. खूप छान करतोय सुनील आणि ते कॅरेक्टर लोकांना खूप आवडतंय. उर्मिला निंबाळकर बद्दल मी काय सांगू, कारण ना ऍक्च्युली इट्स अ व्हेरी डिफिकल्ट रोल टू परफॉर्म, कारण तिला एकाच कॅरेक्टरमध्ये वेगवेगळ्या शेड्स दाखवायचे आहेत आणि परत दुसरं एक काहीतरी कॅरेक्टर उभं करायचं आहे ज्याच्यामुळे वेगवेगळ्या शेड्स दाखवायचे आहेत. तर आणि हे एकाच माणसाला करायचं आहे. चॅलेंज मोठं आहे. इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग, पण ऍट द सेम टाइम मी हेही म्हणेन की इट्स अ ड्रीम रोल फॉर एनी गर्ल. कारण कोणालाही असा रोल करायला आवडेल की डबल रोल आहे, मग त्याच्यात वेगवेगळ्या शेड्स आहेत, वेगवेगळे इमोशन्स आहेत, तर आय एम शुअर इट मस्ट बी अ ड्रीम रोल फॉर. पण संजय दादा, तुम्ही आता म्हणजे अर्थात मालिकांनंतर सिनेमाच्या या अत्यंत मोठ्या एका वेगळ्या जगात आणि अत्यंत मोठ्या शिखरावर, आणि त्यानंतर पुन्हा या मालिकांचं हे माध्यम तुम्हाला अजूनही खुणावतं, अजूनही काहीतरी आहे जे तुम्हाला पुन्हा इथे खेचून आणतं, त्याबद्दल काय सांग? काय सांगू, ऍक्च्युली दुहेरी सारखा जो विषय आहे ना, म्हणजे सिनेमाचं कसं होतं की मी काय फार असा हे नाही, एक्सपर्ट नाही सिनेमाबद्दल बोलण्यासाठी, पण सिनेमाचं कसं होतं की एक गोष्ट असते आणि मग ती गोष्ट आपल्याला त्या 2-2.5 तासात मांडायची असते. पण दुहेरी सारखा जो विषय आहे ना, त्या एका गोष्टीमध्ये अनेक गोष्टी आहेत, तर त्या अनेक गोष्टी जर 2-2.5 तासात मांडायच्या ना, तर त्याला प्रत्येक गोष्टीला जस्टिस नाही मिळणार. म्हणजे उदाहरणादाखल तुम्ही जर रामायण करायचं झालं किंवा महाभारत करायचं झालं, तर त्या एका गोष्टीमध्ये अनेक गोष्टी आहेत. तर त्याला जर प्रॉपर जस्टिस द्यायचं असेल तर टेलिव्हिजन सारखं माध्यम नाही. तर दॅट इज द रिझन मला नेहमीच असं वाटलं की दुहेरीचा सिनेमा करू नये. म्हणजे तो खूप वर्ष डोक्यात होता, तरी पण नेहमीच वाटायचं की याची टेलिव्हिजन सिरियल झाली पाहिजे आणि फायनली इट इज हॅपनिंग अँड आय एम रिअली हॅपी विथ द रिस्पॉन्स. नक्कीच, आणि मालिका आपल्या सोबत राहते आणि घराघरात राहते अर्थात, त्याच्यामुळे ती प्रत्येकापर्यंत पोहोचत असते. अर्थात या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आज आमची एक दोस्तों की दुनियादारी छान रंगते, कारण संजय जाधव आपल्या सोबत आहेत आणि फोन खूप येत आहेत, त्याच्यामुळे मी थेट त्याकडे वळते. पुण्याहून रतन पारखे आपल्या सोबत आहेत. रतन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार सर. तुमचा दुनियादारी पिक्चर बघितला, ते खूप छान होता. थँक्यू. तुम्ही आज प्रत्येक कलाकाराला घेऊन काम केलं. मला वाटतं सिद्धार्थ जाधव आणि आपल्या भरत जाधव यांना घेऊन कधी केलंय का? हो, त्यांच्याबरोबर भरपूर काम केलंय. म्हणजे ॲज अ कॅमेरामॅन तर भरत बरोबर आणि सिद्धार्थ बरोबर भरपूर काम केलंय मी. ॲज अ डिरेक्टर काम करायची संधी तशी मिळाली नाही मला, पण मतलब फिल्म आणि काम हे सोडून आम्ही खूप चांगले मित्र आहोत. तर आय एम शुअर भविष्यात कधी मला जर संधी मिळाली त्यांच्याबरोबर काम करायची तर मला नक्कीच आवडेल. आपण पुढच्या फोनकडे लगेच वळूया. पुण्याहूनच फोन आहे. श्रेया लोणाळे आपल्या सोबत आहेत. श्रेया, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे की, हॅलो सर, माझा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही कॅमेरामॅन होता तेव्हापासून ते दिग्दर्शक किंवा निर्माता पर्यंत
जी जर्नी होती ती कशी होती? बापरे बघा थोडक्यात काय उत्तर देणं अवघड आहे ना खरं तर. थोडक्यात उत्तर देणं अवघड आहे, पण जर्नी आता ज्यावेळी निर्माता झालो ना त्यावेळी कॅमेरामॅनची जर्नी खूप सुंदर होती असं म्हणाला आता मला बरं वाटतंय. निर्माता होणं अवघड आहे. पण येस, प्रत्येक प्रवासात खड्डे असतातच आणि खूप खडतर असतो प्रवास, पण ऑलवेज एका लक्ष्याकडे आपण हे करायचं असतं, फोकस करायचा असतो. हे पुस्तकातलं वाक्य नाही, हे तर आई वडिलांनी शिकवलेलं वाक्य आहे की गोलकडे लक्ष ठेव आणि तिकडे वाटचाल कर. सो आय बीन डुईंग दॅट अँड सो फार आय एम डुईंग इट. नक्कीच. आणि ही निर्मात्याची जबाबदारी फार अवघड आहे, पण अर्थात आता खूप सुंदररित्या तू पेलत आहेस आणि दुहेरी ही मालिका आपल्या समोर आहे. जाता जाता प्रेक्षकांना दुहेरी या मालिकेबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, दुहेरी मालिका स्टार प्रवाहावर रात्री 8:30 वाजता असते, सोमवार ते शनिवार. आणि आय एम रिअली हॅपी की ती लोकांना आवडते. तर असंच प्रेम करत राहा माझ्यावर, माझ्या प्रोजेक्ट्सवर आणि स्पेशली दुहेरीवर, कारण दुहेरी सध्या स्टार प्रवाहावर आहे आणि ती तुम्हाला बघायला तुम्ही बघताय. आणखी बरेच ट्विस्ट असणार आहेत का? आणि हा, खूप ट्विस्ट आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की रामायण आहे, महाभारत आहे, तसंच म्हणजे अगदी मी तसा दर्जा देत नाहीये की नाहीतर मला उगीच नो कॉन्ट्रोवर्सी. पण येस, डेफिनेटली दुहेरी या मालिकेत खूप ट्विस्ट आहेत, खूप ट्रॅक्स आहेत आणि त्या प्रत्येक ट्रॅकमध्ये मजा आहे. सो वी आर रिअली एन्जॉईंग. माझी रायटर्सची टीम एन्जॉय करते, माझी डिरेक्शनची टीम एन्जॉय करते. सो वी आर सो प्रेक्षकांनी एक्साइटमेंट अशीच Yes, ठेवली absolutely. पाहिजे, कारण खूप अजून ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. संजयदा, खूप छान वाटलं आज, तुम्ही छान वेळ काढून आलात. you. पावसाचं छान वातावरण आणखी छान झालेलं आहे आज. Thank you. आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी नेहमीच शुभेच्छा आहेत पाठीशी. आणि फॉर अ चेंज मी आणि निलिमा खूप फॉर्मल बोललो, त्याबद्दल मला निलिमाचे खूप आभार मानायचे आहेत. कारण निलिमा एकतर मला बोलवत नाही तिच्या शोवर, निलिमा मला अरे भेटायला येत बापरे, नाही. आरोप झालेले आहेत आमच्यावर. सो फायनली IBN लोकमतचे मला खूप आभार मानायचे आहेत, कारण मला निलिमाला एक अर्धा तास बघता आलं आणि तिच्याबरोबर थोडासा वेळ घालवता आला. थँक्यू. झालं, कसर पूर्ण झालेली आहे, पण अर्थात गप्पा खूप छान रंगल्या आणि पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज छान गप्पा रंगलेल्या आहेत संजय जाधव यांच्यासोबत. आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.